पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की जय श्री राम, जय श्री राम। परम पवित्र भगवा ध्वज उपस्थित सर्व सकल हिंदू समाजाच्या या आक्रोश मोर्चाला उपस्थित सगळे माझे हिंदू भगिनी आणि बांधवांनो, त्याचबरोबर ज्या आपल्या हिंदू परिवारावर हा जो आघात झालाय त्या परिवाराची मुलं, एक मुलगी आणि एक तो मुलगा, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या एक इथल्या ही जी परिस्थिती या केसरकर कुटुंबावर आली, याच इथं उपस्थित आहेत त्यांनी नाही, म्हणजे या मोर्चाला आले नाही ते आपले सगळ्या सकल हिंदू समाजाच्या सर्व घटकांना माझी विनंती आहे, नम्र विनंती आहे, सगळ्यांनी आपापल्या घरामध्ये जिथं जिथे हे आजची सभा पाहतायत, आजची सभा ऐकतायत, आज या दोन चिमुकल्यांना पाहतायत, तर सगळ्यांनी आपले डोळे बंद करून ही दोन मुलं आपली आहेत असं समजा, ही हिंदू धर्मातली कुठल्या समाजाची आहेत असं पाहू नका, ही दोन्ही मुलं ही माझ्या परिवारातली आहेत असं समजा। त्यावेळेस तुम्हाला कळेल की हा मोर्चा कशासाठी आहे, एकत्र आला हे तुम्हाला समजेल। तुझ्या वक्त्यांनी सांगितलं त्याच्या प्रत्येक ठिकाणी या प्रत्येक घटकावर होतोय, तो फक्त आपण प्रत्येक वेळात आम्ही आदरणीय गोपी शेठ असतील, आदरणीय संग्राम भैया असतील, किंवा आमचे गुरुवर्य शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचे आदरणीय भिडे गुरुजी असतील, किंवा या परिसरातील सर्व आमचे हिंदू समाजातील सर्व घटक असतील, प्रत्येक वेळेस या सगळ्यांनी पुढे यायचं का आणि प्रत्येक वेळेस सरकारकडेच आपण या संदर्भामध्ये सरकारलाच आपण दोषी धरायचं का, आपण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। सरकार पूर्ण ताकदीने आपल्या मागे उभं आहे। मी या निमित्तानं सांगू इच्छितो, नसरापूर मध्ये झालेली जी घटना आहे, माझ्या हिंदू परिवाराच्या एका चिमुकलीवर झालेला जो अन्याय होता, त्या संदर्भामध्ये त्या नराधमाला जरी तो हिंदू असला तरी त्याला सजा, फाशीची सजा देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, या जिहाद्याला सुट्टी मिळणार नाही, या जिहाद्याला सरकारच्या माध्यमातून फाशीची शिक्षा होत तोपर्यंत आम्ही कुणीच गप बसणार नाही। पण एवढं थांबून चालणार नाही मित्रांनो। आज ही दोन मुलं उघड्यावर पडले, रस्त्यावर आले, अशी किती परिवार जर आपण फक्त सरकारवर अवलंबून राहिलो तर असे किती परिवार असले होते। म्हणून कुठेतरी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, आपल्या परस्परांचे मतभेद विसरून हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे, आणि त्यावेळेसच खऱ्या अर्थानं क्रांती घडली। नाहीतर आपण प्रत्येक जण ही दोन मुलं माझ्या कुटुंबात, माझ्या परिवारात, म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे। नुसतं एकत्र येऊन चालला नाही, ती ताकद पण दाखवावी लागेल। सरकारला आपण कायमच म्हणत असतो
दराला आपला असला पाहिजे का नाही समोरच्या मध्ये? समोरच्याला आपल्याकडे बघताना भीती वाटली पाहिजे. असं काम करताना या जिहादी लांडेला तुला भीती वाटली पाहिजे. त्यांच्याकडे बघितलं तर आपले डोळे काढले जातील ही मला भीती असली पाहिजे. आता जर या माझ्या एखाद्या भगिनीवर कोणी झपाचा वार करत असेल तर त्याचा हात हात करायला पाहिजे. त्याला अशी भीती वाटली पाहिजे. जर मी या हिंदूंच्या भगिनीवर जर झपाचा वार केला तर माझा हात सुद्धा सोडणार आहे, मागं बघणार नाही हिंदू लोक. अशा प्रकारची भीती त्यांच्यामध्ये तयार आहे. आणि भीती तयार होत असताना आपल्या सगळ्यांना काही स्वतःमध्ये बदल घडावा लागेल. स्वतःमध्ये बदल तो बदल घडवत असताना आपल्याला आपल्या शेजारी राहते कोण, आपल्या शेजारी आलेला माणूस काय दृष्टिकोनात आज या येऊन राहिलाय, कशा प्रकारे आपल्या आजूबाजूच्या परिवारांना त्रास देतोय. मध्यंतरी मी संग्राम भाई यांनी सांगितलं होतं 100 हे जिहादी एका ठिकाणी राहत असतील तर एक हिंदू परिवार तिथे राहू शकत नाही. पण आपले 100 हिंदू परिवार एका ठिकाणी सगळे एकत्र राहत असतील तिथे आज जिहादी लांडा राहू शकतो. आव्हान आहे, सांगणं आहे, आज इथे या आणि या 2 त्रिपुराकडे बघा आणि सांगा सर्व धर्म समभाव कुठे आहे, सांगा सर्व धर्म समभाव कुठे आहे. ज्या सेक्युलरिटीला घेऊन फिरताय, ज्या सर्व धर्म समभाव म्हणताय, त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे. ज्या प्रकारे या 2 बारीक मुलांवरची परिस्थिती आली तीच परिस्थिती तुमच्या परिवारावर आली असती तर तुम्ही सर्व धर्म समभाव म्हटले असते का? तुम्हाला फक्त मताचं राजकारण करायचं आहे. तुम्हाला फक्त त्यांच्या आमच्या हिंदू धर्मामध्ये फूट पाडून विष घालून तुम्हाला त्यांचं मतदान घ्यायचंय. जाहीरपणे आम्ही सगळ्यांना सांगत असतो या जिहादी लांड्यांचं मतदान बिलकुल आम्हाला कोणाला नको. ज्या लांड्यांचे मतदान त्या लांड्यांच्या मनात आता पापी जाग्यावर तोडून टाकायची ताकद इथं बसलेल्या सगळ्या हिंदू धर्माच्या संघटना कार्यकर्त्यांना आहे. मी आणि मी त्याला सांगू इच्छितो या परिसरामध्ये सांगली आणि या पंचक्रोशीमध्ये तिथं तिथे यांची व्यवसाय चालू आहे याच्यावर बहिष्कार टाका. त्यांच्याकडे काही खरेदी करू नका, त्यांच्याकडे काही खरेदी करू नका. याची ताकद वाढते. त्यांच्याकडे खरेदी करा. या परिसरामध्ये जेवढं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये जो हिंदू आहे त्याच्या दुकानात जाऊन खरेदी करा. यांच्या आर्थिक कुवत आहे, ती ताकद आहे ती संपून टाका. यांच्या ताकद कुठून येते? हा पैसा कुठून येतो त्यांच्याकडे? तुमच्या माझ्यासारख्या हिंदू कुटुंबाच्या खिशात येतोय, परिवाराच्या खिशात येतोय, त्यांच्या कमाईत येतोय. आज सगळ्यांनी पहिला ठरवलं पाहिजे यांच्याकडे कुणी खरेदी करणार नाही, यांच्याकडे कसल्याच प्रकारचा व्यवहार करणार नाही. मी 2 महिन्यापूर्वी आंबोली घाटामध्ये गेलो होतो. 5 गावं होती. त्यांनी सकल हिंदू मोर्चा त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाचा मोर्चा ठेवला होता. त्या 5 गावांमध्ये 5 गावांचे सरपंच, संपूर्ण ग्रामपंचायतीचे लोक त्या ठिकाणी काम करण्यासाठी उपस्थित होते. त्या 5 गावाच्या सरपंचांनी ठराव केला आमच्या 5 गावाची 1 इंच जागा या लांड्यांना देणार नाही. अशा प्रकारचा ठराव केला. त्याच्या कारण काय? त्याच्या कारण काय? आजूबाजूच्या गावांमध्ये झालेली परिस्थिती त्यांनी पाहिली. आजूबाजूमध्ये आल्या या गावांमध्ये असुरक्षितता हिंदू महिला पाहिल्या, हिंदू महिलांवर अत्याचार पाहिले, हिंदू कुटुंबावर अत्याचार पाहिले. त्या 5 गावांनी ठराव केला आमच्या गावाची 1 इंच जागा या जिहादी लांड्यांना देणार नाही. अशा प्रकारची भूमिका आपल्या प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. तर आपण इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्यांना आणू शकतो. सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळे प्रयत्न करू. पण या दोन्ही हे 2 जी मुलं आहेत माझ्या परिवारातली, आता समजून मी आज माझ्या लेकीला आणि माझ्या मुलाला सांगतो तुमच्या डोक्यावरचा आई बाबाचं छत्र जरी हरत असेल तर हा सकल हिंदू समाज हा तुमच्या माग तुमच्या आई बाबासारखा सावली म्हणून तुमच्या माग उभं राहील. कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. शब्दात वर्णन करता येत नाही. हा तर आधी पोलिसांच्या ताब्यात सापडण्याचा
केल्या पण पाहिजे. इथून पुढे अशी घटना घडली कुठं सरकार मदत करील, पोलीस येतील, त्याला फाशी होईल, याची वाट पाहू नका. याची बिलकुल वाट पाहू नका. हातात सापडला तर चोरून टाका. परत कुणाची ताकद झाली नाही पाहिजे. माझा शेजारी तर घ्यायचं नाही म्हणून ती जबरदस्ती करत होता. 8 महिने तो आपल्या कुटुंबाला त्रास देत होता. अशी पुढे ताकदच झाली नाही पाहिजे. मी आज या निमित्तानं या परिवाराच्या या दुःखात मी माझा परिवार सकल हिंदू समाज आम्ही सगळेजण सहभागी आहोत. इथून पुण्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारचा कुणीही या जिहादी लांड्यांनी आपल्या हिंदू धर्माच्या कुठल्याही घटकावर अशा प्रकारचा अन्याय केला तर त्या ठिकाणी पूर्ण ताकदीकडे उपस्थित जाणार आणि त्या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका ही माझी आणि आपल्या सगळ्यांची असणार. मी या निमित्तानं या सकल हिंदू समाज मोर्चाच्या माध्यमातून आज सरकारकडे जी आपली मागणी आहे ती मागणीचा पाठपुरावा करण्याचे शब्द विश्वास या निमित्तानं देतो. या देशा कुटुंबाच्या माध्यमातून त्या कुटुंबाच्या माझ्या बहिणीला आणि त्या मुलांच्या वडिलांना जे काही त्यांची हत्या झाली दुर्दैवी हत्या मनात पूर्ण जाणारी लेखनात आहे. पण त्याचं एक नक्कीच संपूर्ण हिंदू समाज आता एक शिकवण घेईल आणि पुढच्या काळामध्ये अशी घटना आपल्या परिसरात घडणार नाही त्याच्याकरता पूर्ण ताकदीने या ठिकाणी आपण सगळेजण पुढे तयारी करू संदर्भातला विश्वास व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.